Hello, one more time, welcome to one of the beautiful session for admission process. Admission process is divided into few categories. पहिलं तर आपण रजिस्ट्रेशन बघितलं आणि आज आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कॉल्ड ॲज पार्ट 1. Dear friends, if you have any queries related to career counseling and how to select your career, you can choose Study Plus for that. You can contact me, my number is on screen. When, where and how clearly mentioned on the screen. Only 40 minutes on Zoom app and on your mobile our counselors will be able to counsel you, will be able to help you. So if you need any kind of guidance related to career, online colleges, admission process, everything will be provided at your desk. Now, moving to the important aspect. ॲडमिशन प्रोसेस पूर्ण डिवाइड केली गेली 3 स्टेप्समध्ये. पहिली स्टेप आपण कंप्लीट केली स्टुडंट रजिस्ट्रेशन, जी 26 जुलैला चालू झाली. यासाठी तुम्ही आपला प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता. स्टडी प्लस एज्युकेशन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलवरती तो अपलोड केला आहे. त्यानंतर स्टेप नंबर 2 कडे आपण जात आहोत. आजचा हा डिस्कशनचा विषय असेल आपला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय आहे, कशा प्रकारे तो भरायचा आहे. 1 ऑगस्टपासून तो सुरू झालेला आहे. 1 ऑगस्ट नंतर कधीपर्यंत तो जाईल असं पालक आणि विद्यार्थी विचारतायत, तर त्याच्या अजून डेडलाईन्स प्रोव्हाइड नाही केल्यात. बट स्टार्ट झालेल्या आहेत प्रोसेसेस. जसे तुमचे डॉक्युमेंट्स कलेक्ट होत आहेत तुम्ही तो भरू शकता आणि प्रोसीड करू शकता. सो स्टेप नंबर 2 किंवा ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 नक्की आहे तरी काय, ह्या डिटेल्समध्ये आपण जायचा प्रयत्न करूया. मागच्या मीटिंगमध्ये पण आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्री रिक्विजिट सांगितले होते. आज जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरण्यासाठी बसाल त्यावेळी काय काय रेडी ठेवायचं तुम्हाला ते सांगतो. रेडी 1, कीप रेडी 1 मध्ये पेन, नोटपॅड, डायरी, स्टँडर्ड 10चा बोर्ड हॉल तिकीट नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी एवढं सगळं सांगण्यात आलं होतं. 2 नंबरमध्ये आपण सांगणार आहोत आधार नंबर तुमच्याकडे असला पाहिजे, तो प्लीज घेऊन ठेवा. ॲड्रेस, पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, सिटी हे सगळं व्यवस्थित विदाऊट एनी मिस्टेक आपल्या फॅमिलीकडनं लिहून घ्या आणि क्रॉस चेक करून घ्या त्याच्यातलं स्पेलिंग सर्व बरोबर आहेत का. ग्रीनमध्ये 2 पॉईंट लिहिले आहेत, स्कूल इंडेक्स नंबर आणि युडाईज नंबर. स्कूल हे प्रोव्हाइड करते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पॉपअपमधनंच मिळतात, ऑलरेडी पूल होतात त्यांच्या सिस्टममध्ये. सो याची तुम्हाला गरज लागेल कधी आणि कशी ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मोबाईल नंबर 2 आणि लँडलाईन नंबर इफ अवेलेबल लिहिला आहे मी ऑरेंजमध्ये. जर तुम्हाला गरज असल्यास आणि तुम्हाला वाटलं की आपण हेही प्रोव्हाइड करावं तर डेफिनेटली यू कॅन प्रोव्हाइड अँड माय सजेशन वुड बी डेफिनेटली प्रोव्हाइड अनदर ऑल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, कारण तुम्हाला सिस्टम त्यावरतीही मेसेजेस पाठवायचा प्रयत्न करतील. सो एक नेटवर्क खराब आहे तर दुसऱ्या नेटवर्कवरती तुम्ही कनेक्ट होऊ शकता. नेक्स्ट वन, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि त्याच्याबद्दल आता हे डिस्कशन फार महत्त्वाचं राहील. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपला त्यावरती थोडा फोकस करेल. रिझर्वेशन कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, जर तुम्ही त्याच्यात फॉलो इन होत असाल तर. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट डू यू हॅव. हँडिकॅप, दिव्यांग, हिअरिंग डिसेबिलिटी कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का. यात जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तरच तुम्ही त्या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकता. अर्थक्वेक, प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का. तुम्ही ऑनलाईन प्रोसेस एरिया म्हणजे मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही ट्रान्सफर होऊन आलात का, तुमचे पालक आणि तुम्ही. ग्रँड पेरेंट्स तुमचे फ्रीडम फायटर्स होते का. डू यू बिलॉंग टू सर्व्हिसमन और एक्स सर्व्हिसमन कॅटेगरी. तुमच्या आई बाबा सर्व्हिसमन आहेत का, सैनिकांमध्ये होते का. त्यानंतर डू यू बिलॉंग टू एनी स्पोर्ट्स कॅटेगरी. तुम्ही त्याला रिझर्वेशनसाठी अप्लाय करताय का, कोणत्या कॅटेगरीवर तुम्ही खेळलात, काय लेवलला खेळलात, हेही आज विचारलं जाईल. फॉलिंग अंडर एनी ऑर्फन कॅटेगरी, तसं असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. आणि प्री वोकेशनल कोर्स और सब्जेक्ट जर तुम्ही केला असेल तुमच्या 10वीमध्ये तर त्याचंही सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. डू यू बिलॉंग टू एनी मायनॉरिटी कॅटेगरी. काही अल्पसंख्याक ग्रुपमध्ये तुम्ही येता का. आणि डू यू नीड एनी इन हाऊस कोटा ॲडमिशन. तुमच्या स्कूलमध्ये जिथे ज्युनियर कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर काय. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल घरी एकदम चर्चा करून घ्या आणि त्यानंतरच पुढे जा. एकदा ह्या गोष्टींची चर्चा झाली तर तुम्हाला कळून येईल की तुम्ही कोणत्या रिझर्वेशनसाठी एलिजिबल आहात आणि त्याबरोबर तुमचे डॉक्युमेंट तुमच्यासोबत आहेत का. चला तर पुढे जाऊया. तुम्हाला कोणती हेल्प हवी असल्यास माझा नंबर लेफ्ट साईडला दिसत आहे, स्टे कनेक्टेड ऑन व्हॉट्सॲप मयूर सर. आणि दुसरा राईट साईडला जो तुम्हाला नंबर दिसतोय तो आपला सुपर ॲडमिन नंबर आहे स्टडी प्लसमधनं, ज्याच्यामध्ये आम्ही व्हॉट्सॲपवरून ब्रॉडकास्ट मेसेजेस पाठवतो. जर तुमच्या मोबाईलवरती हा नंबर सेव्ह असेल आणि आम्ही ते ब्रॉडकास्ट मेसेजेस आणि अपडेट्स तुम्हाला पाठवले तर तुम्ही रिसीव्ह करू शकाल. सो यू कॅन सेव्ह युअर नंबर, दिस नंबर इन ऑल द डिव्हायसेस. चलो तो आपली ऑनलाईन प्रोसेस ज्या लिंकवर चालते ती लिंक तुमच्या समोर दिसते. यू कॅन क्लिक द लिंक अँड यू कॅन प्रोसीड. यू विल सी सच स्क्रीन. या स्क्रीनबद्दलची इन्फॉर्मेशन आणि माहिती मी तुम्हाला मागच्याच माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की कोणकोणते पॉइंटर्स आणि कोणते सेक्शन्स आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. पुढे जाऊया.
ह्या स्क्रीनमधनं आता आपण चाललेलो आहोत मुंबई. मी एंटर केलं आणि मुंबईमधून मी आतमध्ये आता फॉर्म फिलिंगसाठी जाणार आहे. फॉर्म फिलिंगला एंटर केल्या मला अशा प्रकारे एक स्क्रीन पॉपअप होते. त्यामध्ये व्हिडिओ सुरू होतो. हा व्हिडिओ फार सुंदररित्या गव्हर्नमेंटने तयार केला गेला आहे, जेणेकरून त्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशनच्या नंतर येणारी ॲप्लिकेशन फॉर्मची जी मी आज प्रोसेस एक्सप्लेन करतोय तीच प्रोसेस त्यांनी खूप डिटेलमध्ये छान एक्सप्लेन केली आहे. गोइंग टू द नेक्स्ट पार्ट. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल, यू कॅन क्लिक इट, यू कॅन गो टू यूट्यूब अँड यू कॅन चेक इट. और इथे पण ह्या विंडोमध्ये तो सुरू होतो. तुम्हाला वाटलं आता हा बंद करायचा आणि पुढे जायचं तर तुम्ही जाऊ शकता. स्क्रीनवरती जिथे क्लोज बटन आहे ते दाबून पुढे निघून जा. लॉग इन तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला दिलेल्या लॉग इन आय डी आणि पासवर्डने तुम्ही एंटर करताय सिस्टममध्ये. कॅप्चा टाकायचा. कॅप्चा रिडेबल नसेल तर पुन्हा रिफ्रेश बटन दाबा. 2 ॲरोज दिसतात ब्लू, ते ॲरो तुम्ही क्लिक करू शकता आणि एंटर करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्याकडे त्यांचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड लिहिलेला असेल. त्याचसोबत तुमच्याकडे त्याचा टेक्स्ट मेसेजही तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्यावरती आला असेल. नाव ते 2 गोष्टी आपल्याला यूज करायच्यात आणि एंटर करायचं सिस्टममध्ये. द मोमेंट यू एंटर इन द सिस्टम, फॉर युअर सरप्राईज आता सिस्टमचा पॅनल चेंज झालेला आहे. मागे जेव्हा तुम्ही हीच युजर इंटरफेस बघत होता तेव्हा आतमध्ये आल्यानंतर काही दिसत नव्हतं आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं सर ब्लँकच आहे. नाही, हरकत नाही. 1 तारीखला हे अपडेट झालं आणि तुम्ही आता पाहू शकता लेफ्ट साईडला तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन डिटेल्स, अपलोड रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स, पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म असे व्हेरियस सेक्शन दिसायला सुरुवात झाले. पहिल्या सेक्शनपासून सुरू करूया. हा सेक्शन ऑलरेडी फिल्ड आहे. तुम्ही जे काही रजिस्ट्रेशनच्या वेळी भरलं ते एक्झॅक्टली जसं तसं इथे दिसायला लागलेलं आहे. विदिन MMR एरिया ॲप्लिकंट आहेत. ॲप्लिकंटचं स्टेटस फ्रेशर आहे, रिपीटर आहे, काय आहे याची जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल की नक्की हे काय आहे तर माझ्या प्रिव्हियस व्हिडिओला जा, जे ह्या लिंकमध्ये खाली तुम्ही पाहू शकता. नाव SSC तुम्ही क्लिक केलं आहे आणि तुम्ही पुढे प्रोसीड करत आहात तर मग नॉर्मली सगळ्या सेक्शन्समधनं तुमची ही उत्तरं आधीपासूनच असलेल्या कम्प्युटरच्या बॅकअपमधनं घेतली गेली. ॲप्लिकंट्स पर्सनल इन्फॉर्मेशनवरती गेल्यावरती इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमचा सीट नंबर ऑलरेडी दिसत असेल आणि ज्या फील्ड्स थोड्या डार्क ग्रेमध्ये दिसत आहेत त्या फील्ड ऑटो पॉप्युलेट होतात, म्हणजे ऑटोमॅटिकली तिथे येतात. तुमचा सीट नंबर दिसतोय. मार्चमध्ये तुम्ही एक्झाम दिली होती. 2020 तुमचं इयर ऑफ एक्झामिनेशन आहे आणि तुमचं नाव ॲप्लिकंटचं नेम कसं आलं आहे स्क्रीनवरती किंवा तुमच्या हॉल तिकीटवरती जे असेल ते तिथे दिसायला सुरुवात करेल. जर तुम्ही कोणतेही डिटेल इथे केले, चेंजेस केले तुमच्या सेक्शन्समध्ये रजिस्ट्रेशनमध्ये तर तुमचा फॉर्म पुन्हा रिसेट होतो. त्यामुळे काळजीपूर्वक हे भरा, जेणेकरून पुढे तुम्हाला रिपीट फॉर्म भरण्याची गरज लागू नये. सारखं तेच करावं नाही लागणार. सेव्ह अँड नेक्स्ट असं एक मस्त बटन खाली दिलेलं आहे आणि इट विल मेक युअर लाईफ व्हेरी इझी. सो हे बटन दाबल्यानंतर आपण पुढच्या स्क्रीनवरती पुढच्या सेक्शनला ऑटोमॅटिक मूव्ह करतो. सो एकदा तुम्ही पाहून झाले तुमच्या डिटेल्स व्यवस्थित आहे, सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबा आणि तुम्ही हळूच पुढे जाणार दुसऱ्या मीटिंगवरती. सेव्ह अँड नेक्स्ट अँड वी आर ऑन दिस. हिअर वी गो फॉर पर्सनल डिटेल्स. फॉर युअर सरप्राईज ऑलरेडी तिथे पॉप्युलेट होऊन विंडोज आलेले आहेत. इन्फॉर्मेशन तुमची आलेली आहे. तुमच्या 10वीची जी शाळा आहे तिने बरंच काय इथे लिंक केलेलं आहे. सो नाव तुम्ही तुमचं नाव, जेंडर, ॲप्लिकंट्स मदर नेम, युअर मदर नेम, डेट ऑफ बर्थ, स्कूल नेम, युडाईज नंबर आणि स्कूल इंडेक्स नंबर सगळं पाहू शकताय. ज्या गोष्टी ॲस्टरिस्क म्हणजे स्टार मार्क केलेल्या आहेत त्या सगळ्या कंपल्सरी फील्ड्स आहेत. ज्या गोष्टी बाकीच्या आहेत जिथे आधार नंबर आणि युडाईज नंबर तुम्ही पाहू शकता. आधार नंबर जर ऑटोमॅटिक पॉप्युलेट होऊन आला नसेल तर यू नीड टू एंटर इट आणि युडाईज नंबर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एंटर करू शकता, नसेल तरीही चालेल. कुठे त्याचं इम्पॉर्टन्स येणार आहे हे मी पुढे जाताना व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा फार महत्त्वाचा नंबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं राहील. सो नाव इफ यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा अशी एक नोट लिहिलेली आहे खाली, ती तुम्ही वाचू शकता. देन प्लीज एंटर 10th स्टँडर्ड स्कूल इंडेक्स नंबर अँड ऑर युडाईज नंबर अबो प्रॉपरली. हे तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे ऑटोमॅटिक येईल, ज्यांना नाही येणार त्यांनी आपल्या स्कूलशी बोलून घ्यावं. सेव्ह नेक्स्ट बटन दाबलं, आपण दुसऱ्या स्क्रीनवरती मायग्रेट करतो. सगळ्या डिटेल्स चेक केल्या, सेव्ह अँड नेक्स्ट अँड देन यू आर ऑन द नेक्स्ट स्क्रीन कॉल्ड ॲज ॲड्रेस डिटेल्स. ॲड्रेस डिटेल्समध्ये तुम्ही तुमच्या घरच्या डिटेल्स एकूण एक व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक न करता तुम्ही एंटर करणार आहात. पिनकोड, डिस्ट्रिक्ट, स्टेट, तालुका, विलेज सगळं व्यवस्थित एंटर करायचं आहे. स्टेट आणि डिस्ट्रिक्ट तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये सापडेल. ॲप्लिकंटचे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये अजून काही अपग्रेड्स त्यांनी विचारले. ज्या तुम्हाला डार्क ग्रे विंडो दिसत आहेत त्यामध्ये ऑलरेडी डेटा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जो तुम्ही आधी प्रोव्हाइड केला आहे. मोबाईल नंबर 2 आणि लँडलाईन नंबर तुम्ही प्रोव्हिजन करू शकता, जे तुम्हाला मी सांगितलं होतं प्री रिक्विजिट्समध्ये लिहून ठेवा. दिलं तर फार छान. माय सजेशन विल बी प्लीज गिव्ह इट. वन्स यू आर डन विथ ऑल द चेक्स, सगळं व्यवस्थित तुमचं भरून झालेलं आहे. सेव्ह नेक्स्ट बटन तुम्ही दाबताय आणि तुम्ही पुढच्या स्क्रीनवरती मायग्रेट करताय. नेक्स्ट वन कॅटेगरी अँड अदर रिझर्वेशन्सबद्दल भरपूर काही बोलण्यासारखं आहे आपल्याला, कारण ह्याच गोष्टी आपल्याला कन्फ्यूज करतील. पण ह्या गोष्टी भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल मी पहिलं बोलेन. प्लीज अंडरस्टँड न करता, कोणताही क्वेश्चन अंडरस्टँड न करता फील करू नका.
आज सेशन झाल्यानंतरही मला पालकांनी फोन केलेला आहे आणि त्यांनी आधीच फॉर्म लॉक केलेला आहे आणि काही डिटेल्स त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या आहेत, हडबडीमध्ये भरला. डोंट डू इट, डोंट गेट हरीड इन टू क्वेश्चन्स. काही घाई नाही आहे, यू हॅव इनफ टाईम, त्यामुळे तुम्ही तो आरामात भरा. फेक इन्फॉर्मेशन प्लीज प्रोव्हाइड करू नका. कम्प्लिटली मी रॉंग लिहिलेलं आहे, त्याला क्रॉस लिहिलेला आहे त्याच्यावरती, कारण जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही देणार आहात त्या इन्फॉर्मेशननुसारच तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे, अपलोड करायचे. हा फॉर्म कम्प्लीट होताच आणि तेच डॉक्युमेंट पुढे जाऊन क्रॉस व्हेरीफाय केले जातील. सो त्यांची व्हेरिफिकेशन झाले तरच मग तुम्हाला त्या कोटामध्ये ॲडमिशन मिळेल, त्या रिझर्वेशनमध्ये ॲडमिशन मिळेल. अदरवाईज प्लीज डोंट डू इट. बी ट्रू टू युअर सेल्फ आणि एकदम हॉनेस्टली हा फॉर्म भरा, जेणेकरून पुढे तुम्हाला कोणतीही ट्रबल येणार नाही. आणि जर काही ट्रबल आली आणि काही फेक इन्फॉर्मेशन सापडली तर यू माईट एंड अप लुझिंग युअर सीट आणि पुन्हा भयंकर दिक्कत होईल, कितीही पर्सेंटेज आपल्याला असतील तरी. त्यामुळे याची जास्त काळजी घ्या. नाव पुढे काय काय करायला पाहिजे, सगळे क्वेश्चन्स अंडरस्टँड करा, टेक टाइम टू फील इट, परफेक्ट आणि ट्रू इन्फॉर्मेशन भरा, बिकॉज यू नीड टू प्रोवाइड डॉक्युमेंट्स टू प्रूव इट. नाउ क्या क्या है आपके पास. नोट, ॲप्लिकंट्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट क्लेमिंग एनी रिझर्वेशन, कॉन्स्टिट्युशनल आणि स्पेशल रिझर्वेशन तुम्ही अप्लाय करत असाल तर यू शुड अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स फॉर व्हेरिफिकेशन अँड अप्रुव्हल ऑफ देअर कॅटेगरी. तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. कोणते आहेत ते डॉक्युमेंट्स आणि काय काय स्पेशल कॅटेगरीज आहेत ते बघूया. कॉन्स्टिट्यूशनने जे रिझर्वेशन आपल्याला दिले आहेत त्याच्यामध्ये जर आपण ड्रॉपडाऊन पाहिला तर आपल्याला सापडेल काही अशा प्रकारे. सगळ्या कास्ट आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यासोबत जनरल आणि ओपन कॅटेगरी पण आपल्याला दिसते. तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं असाल त्या कॅटेगरीला सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. जनरल ओपन कॅटेगरी सिलेक्ट केल्यावरती नो मोर फर्दर क्वेश्चन, पुढे काही क्वेश्चनच येत नाही. पण जी काही बाकीच्या कॅटेगरी आपण सिलेक्ट केल्या तर पुढचे क्वेश्चन पॉपअप होतात अशा प्रकारे. Suppose I have selected one of the category and then two more questions popped up. Do you have caste certificate issued by a competent authority? तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का? येस नो, जे काही असेल नसेल त्याला क्लिक करा. हो असेल तर येस, नसेल तर नो. काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त एक आहे, तुम्हाला तुमच्या स्कूल बरोबर बोलावं लागेल. तुम्ही ते अप्लाय केलंय, काय केलेलं आहे, कशा प्रकारे तुम्ही आणून देऊ शकणार आहात याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करायची त्यांच्याबरोबर आणि तुम्हाला एक अंडरटेकिंग लिहायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग स्टेट कोणतं आहे, कोणत्या स्टेटने तुम्हाला ते दिलंय. जेव्हा तुम्ही यस लिहाल आणि खाली कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग स्टेट बघाल, ज्या स्टेटने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिलं असेल त्या स्टेटचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. नाव इट डिपेंड्स तुम्ही कुठून ते कास्ट सर्टिफिकेट घेतलेलं आहे. नेक्स्ट पार्ट, जसं तुम्ही लिहाल की कास्ट सर्टिफिकेट मी अमुक अमुक स्टेटमधनं घेतलं आहे तर तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग डिस्ट्रिक्ट कोणतं आहे. मी महाराष्ट्रावरती सिलेक्ट केलं आणि मला महाराष्ट्रातले सगळे डिस्ट्रिक्ट दिसायला लागले, स्टार्टिंग फ्रॉम अहमदनगर, अकोला, अमरावती टू नागपूर आणि त्याच्याही खाली सगळे. सो नाव याच्यापैकी मला योग्य तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे, जेणेकरून मी त्यात आपली इन्फॉर्मेशन जी काही भरलेली आहे ती प्रूव्हही करू शकेल माझ्याकडे असणाऱ्या सर्टिफिकेटने. Somewhat it will look like this. I have selected one of the category, then I have selected yes for competent authority certificate, then I selected Maharashtra as issuing state for the certificate, and then I have selected district for issuing certificate. हे मी क्लिक केलंय. असं काही नाहीये की मी जे क्लिक केलं तेच तुम्हाला करायचं, तुम्हाला तुमच्यानुसार क्लिक करायचं. त्यामुळे राईट डेटा गोळा करून ठेवा आपल्या पेरेंट्सकडून. चलो तो फिर नेक्स्ट वाला. वन्स दिस कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरी आपण रिझर्वेशन पाहिलं, त्यानंतर आपण अदर आणि स्पेशल रिझर्वेशन डिटेल्समध्ये जाऊया. इथे जर तुम्ही कोणत्याच कॅटेगरीमध्ये येत नसाल तुम्ही नो 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 क्लिक करू शकता, पण ते क्लिक करण्याआधी पहिली चौकशी करा. ठीक आहे, नाव पहिलं जाणून घेऊयात. जर मी येस क्लिक केलं तर काय, पहिलं तर ॲप्लिकंट बिलॉंग्स टू एनी हँडिकॅप, दिव्यांग और हिअरिंग डिसेबिलिटी, काही डिसेबिलिटी असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज मिळतं आणि त्याचं रिझर्वेशन मिळतं. नाव हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किती पर्सेंट डिसेबिलिटी असावी यासाठी डिरेक्टली तुम्ही तुमच्या शाळेशी संपर्क साधा. जे सर्टिफिकेट असेल ते त्यांना दाखवा, सर मॅम हे सर्टिफिकेट चालेल का, टॉक टू दॅम. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू शकतील. ही कॅटेगरी एकदा झाल्यावरती दुसरी कॅटेगरी हे बी, जिथे अर्थक्वेक आणि प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये येतात. धरणग्रस्त, काही पूरग्रस्त, अशा प्रकारे सिच्युएशन ज्या काही बनतात तिथं मायग्रेट करावं लागतं लोकांना आणि मग तिथे कलेक्टर आणि डिस्ट्रिक्टचं रिहॅबिलिटेशन ऑफिसरचं सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. सो ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यातही अप्लाय करू शकता. यू विल गेट रिझर्वेशन बेनिफिट्स. सी, हॅज ॲप्लिकंट पेरेंट बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. तुमच्या पालकांची ट्रान्सफर बाहेरच्या कुठूनही लोकेशनवरून मुंबई महाराष्ट्रात जर झाली असेल तर तुम्ही ऑनलाईन प्रोसेस एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे थोडेफार ॲडव्हान्टेजेस आणि रिझर्वेशन्स ठेवले गेले. ट्रान्सफर लेटर तुम्हाला दाखवावं लागेल, ट्रान्सफर ऑर्डर तुम्हाला तिथे दाखवावी लागेल आणि जॉईनिंग सर्टिफिकेट तिथे दाखवावं लागेल. कधी ट्रान्सफर झाली पाहिजे, 1 ऑक्टोबर 2019च्या नंतर असली पाहिजे. नाव हे कॅन्डिडेट कुठून असला पाहिजे तर आउट ऑफ ऑनलाईन प्रोसेस एरिया, ज्याने 10th बाहेरनं कंप्लीट केलेली आहे ह्या प्रोसेस एरियाच्या, तिथून तो आलेला पाहिजे, तर तुम्ही याच्यात एलिजिबल आहात. नाव डी कॅटेगरी, ॲप्लिकंट्स ग्रँड पेरेंट्स फ्रीडम फायटर्स आहेत का. जर ग्रँड पेरेंट्स तुमचे फ्रीडम फायटर्स असतील तर त्याच्यासाठी कलेक्टरचं एक सर्टिफिकेट मिळतं, त्याच्यातनं तुम्हाला ॲडमिशनसाठी काही रिझर्वेशन्स मिळू शकतात. डज ॲप्लिकंट पेरेंट बिलॉंग टू सर्व्हिसमन, एक्स सर्व्हिसमन.
जर तो सैनिक असतील पालक तुमचे तर डेफिनेटली तुम्हाला रिझर्वेशन्स आहेत आणि सर्व्हिसमॅनसाठी कॉपी ऑफ सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे. तसंच एक सर्व्हिसमॅनसाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट इश्यूड बाय डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड हे लागेल. सो यासाठी तुम्ही काळजी घ्या, तुमच्याकडे असणारे योग्य सर्टिफिकेट्स पहा, न्याहाळा. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल त्यामध्ये तुमच्या स्कूलशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्याचसोबत तुम्हाला काही अजून याच्यात डाऊट्स असेल तुम्ही मलाही संपर्क साधू शकता मित्रांनो. पण काळजीपूर्वक या सगळ्या डिटेल्स भरा, कारण एकदा भरलेली डिटेल पुढे जेव्हा तुम्ही लॉक करणार फॉर्म तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला काही करता येणार नाही. आणि यू टू पुढे एव्हरीथिंग सगळं एकदा व्यवस्थित पाहून घेतलं की मग पुढे जातो आपण स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये. सर मी तर स्पोर्ट्स खेळलो पण मी कोणत्या कॅटेगरीत येतो पाहूया. जेव्हा मी येस म्हणेन तिला तर मला लेवल ऑफ पार्टिसिपेशन आणि रँक मला दाखवायचं आहे. कुठे लेवल कोणत्या लेवलला मी पार्टिसिपेट केलंय, इंटरनॅशनलला केलंय की नॅशनलला केलंय. नेक्स्ट वन ते सिलेक्ट केल्यावरती मी मेडल विनर आहे का, मी रनरअप आहे का, की मी फक्त पार्टिसिपंट आहे त्यामध्ये. हो, ह्या सर्व मोठ्याच गोष्टी आहेत तिन्ही पण. सो ह्यापैकी जो तुम्ही काय केलं असेल, ज्या प्रकारचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, इट कुड बी पार्टिसिपेशन, रनरअप किंवा मेडल विनर सर्टिफिकेट, ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, ते तुम्ही तिथे लिहू शकता आणि त्याच्या कॅटेगरीमध्येही तुम्ही अप्लाय करू शकता इफ यू हॅव दिस काइंड ऑफ रिझर्वेशन इन प्लेस. डिअर फ्रेंड्स, चलो तो आगे जाते. हे सगळं पाहिलं, एकदा व्यवस्थित भरलं तर आपण पुढच्या क्वेश्चनला जातो. डू यू फॉल अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फन, जिथे GR डेटेड 2 एप्रिल 2018 आहे, जिथे तुम्हाला 1% कोटा मिळतो आणि रिझर्वेशन्स मिळतात. जर तुमच्याकडे तशा प्रकारचं सर्टिफिकेट असेल फ्रॉम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटने दिलेलं, तुम्ही त्याच्यातही अप्लाय करू शकता. तुम्हाला त्या कोटासाठी ॲडमिशनला मदत मिळेल. पुढे टेक्निकल रिझर्वेशन्स, ज्या विद्यार्थ्यांनी 10वीला प्री वोकेशनल कोर्सेस आणि टेक्निकल सब्जेक्ट्स घेतले होते NSQF ॲट 10th एक्झामिनेशन लेवल, सो त्या विद्यार्थ्यांनाही एक्स्ट्रा रिझर्वेशनचे फॅसिलिटीज आहेत. सो त्यासाठी तुम्ही येस नो जे राईट आन्सर असेल तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही देऊ शकता. आपल्या जुन्या स्कूलशी बोलून घ्या ह्या संदर्भात. मायनॉरिटी कोटा, ना व्हॉट इज मायनॉरिटी, अल्पसंख्याक ग्रुप आपण ज्याला म्हणतो, त्या अल्पसंख्याकांसाठी पण काही मायनॉरिटीज कॉलेजेसमध्ये असतात. सो त्यामध्ये किती कोटा असेल, किती पर्सेंट असेल, कॉलेज टू कॉलेज ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात त्यांना आणि हे आपल्याला आपल्या पॅनल्सवरती बघायला मिळतात. डिअर फ्रेंड्स, मग कोणत्या मायनॉरिटीज असतात तर लिंग्विस्टिक आणि रिलिजियस मायनॉरिटी. लिंग्विस्टिक मायनॉरिटी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडापासून उर्दूपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या मायनॉरिटीज आपल्याला दिसत आहेत. तिथे तुम्ही योग्य ती मायनॉरिटी सिलेक्ट करू शकता आणि पुढे रिलिजियस मायनॉरिटी तुम्हाला क्वेश्चन येतो, त्यामध्येही योग्य आन्सर तुम्ही देऊ शकता फ्रॉम बुद्धिस्ट, ख्रिश्चन टू सिख. हे सर्व पाहिलं आणि मी आन्सर अशा प्रकारे केलं समजा की मायनॉरिटी कोटा येस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी कोंकणी आणि रिलिजियस मायनॉरिटी बुद्धिस्ट. मला हे प्रूव्ह करण्यासाठी मला सर्टिफिकेट्स द्यावे लागणार आहेत. नाव डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चनवरती आपण जातोय इन हाऊस कोटा ॲडमिशन. इन हाऊस कोटा ॲडमिशन जर पाहायचं झालं तर तुम्हाला इन हाऊस कोटा ॲडमिशन्स प्रोव्हिजन्स सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात, पण युडाईस नंबर तुम्हाला द्यावा लागेल, स्कूल इंडेक्स नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करावा लागेल. नाव हे सर्वजण आपण पाहताना युडाईस नंबर जो आधीच्या पॅनलवरती आपल्याला होता तो स्कूलकडनं घेऊन किंवा स्कूलमधनं ऑटो पॉप्युलेट झाला असेल तर फारच सुंदर, त्या गोष्टी तुम्ही पुढे जाऊ शकता. आजच पेरेंट्सशी मी बोलत होतो आणि त्यांनी चुकून हा फॉर्म लॉक करून टाकला अनफॉर्च्युनेटली आणि हे काही प्रोसेस केलं नव्हतं. त्यामुळे इन हाऊस कोट्यासाठी एलिजिबिलिटी पुन्हा तुमची कमी होऊन जाते, नाही राहत. त्यामुळे तुम्हाला तुमच्याच शाळेमध्ये पुढे असणाऱ्या 11वी बारात ॲडमिशन हवं आहे तर इन हाऊस कोट्याचा प्लीज युडाईस नंबर घ्या, तो लिंक करा आणि तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जसं तुम्ही तिकडे लिंक केलेला नंबर पाहाल तर इथले हे बटन्स ओपन होतात. आधी हा बटन ऑफ दिसतोय, तुम्हाला डिॲक्टिव्हेटेड दिसतोय तो बटन, पण इथे तुम्हाला ऑप्शन्स प्रोव्हिजन्स मिळत आहेत. जर तुम्ही तो युडाईस नंबर टाकला असेल तर येस आणि नो मधला आन्सर तुम्ही सिलेक्ट करू शकता अँड देन गो टू नेक्स्ट बटन. क्रॉस चेक इफ ऑल द डिटेल्स फिल्ड प्रॉपरली. वरच्या सगळ्या डिटेल्स तुम्ही जर योग्य भरलेल्या असतील तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबा आणि पुढे जा. नाव नेक्स्ट इज नन अदर दॅन क्वालिफिकेशन डिटेल्स. जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमधनं अप्लाय करत आहेत आणि ज्याने 10वी 2020 SSC 2020 मधून आपण पास झाला आहात त्या विद्यार्थ्यांसाठी इथे कोणत्याही प्रकारची पुढे क्वालिफिकेशन डिटेल्सची गरज नाही राहत. सो काय होतंय तर तुमचा डेटा ऑटोमॅटिकली कम्प्युटर सर्व्हर्समधनं इथे पॉप्युलेट होतो आणि तुम्हाला क्वालिफिकेशन बटन दिसत नाही, तुम्ही दुसऱ्या स्क्रीनवरती मायग्रेट होता. घाबरायचं कारण नाही आहे. हे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी SSC इथे आता पास नाही केलेली आहे. जे विद्यार्थी बाहेरनं आलेत, वेगळ्या बोर्डमधनं आलेत त्यांच्यासाठी हे आहेत आणि नॉन रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी. पासिंग स्टेटस तुम्ही टाकताय, तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स करताय, इंग्लिश सब्जेक्ट तुम्हाला होता का, सायन्स सब्जेक्ट तुम्ही पास केला आहे का आणि कॅल्क्युलेट करा ॲव्हरेज मार्क्स. ICSEच्या विद्यार्थ्यांसाठी मी एक ॲडिशन घेऊन ठेवलेलं आहे. आपल्याकडे आहेत ICSEचे विद्यार्थी. सो ॲव्हरेज मार्क कॅल्क्युलेशन कसं होतं तर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे सब्जेक्ट्स आणि ग्रुप दिसायला लागतात. तुम्ही तुमचे मार्क्स एंटर केले, खाली तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिकली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतात. ऑल सब्जेक्ट टोटल मार्क्स आणि बेस्ट ऑफ 5चे पण तुम्ही करू शकता. सो हे सेव्ह अँड क्लोज करा. इफ यू फाइंड एनी डिफिकल्टी इन दिस, युअर
स्कूल विल बी एबल टू हेल्प यू. स्कूलना ही अथॉरिटी देण्यात आली आणि गायडन्स सेंटरना पण देण्यात आली, ते तुम्हाला मदत करतील. सेव्ह अँड क्लोज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा कोणासाठी आहे फॉर्म, तर ज्या विद्यार्थ्यांनी करंटली SSC केली नाहीये किंवा जे विद्यार्थी वेगळ्या बोर्डातून आलेले आहेत. सो दिस इज नॉट फॉर रेग्युलर SSC 2020 स्टुडंट्स. मी खाली लिहिलंय क्लिअरली फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड. सो हे पाहिल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन तुम्ही दाबल्यावरती इथे येतं ह्या स्क्रीनवरती. ही स्क्रीन त्या विद्यार्थ्यांसाठी दिसते ज्या विद्यार्थ्यांनी रिझर्वेशन कॅटेगरीसाठी अप्लाय केलेलं आहे किंवा कोणत्याही प्रकारचं स्पेशल रिझर्वेशन घेतलेलं आहे. सो स्टुडंट्स खाली लिहिलेलं आहे नॉट फॉर ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अशा स्क्रीन दिसणार नाही आहेत. ओपन कॅटेगरी स्टुडंट्स विथ नो अदर स्पेशल रिझर्वेशन्स, अजून कोणतेही स्पेशल रिझर्वेशन नाही आहे आणि ओपन कॅटेगरी तर तुम्हाला या स्क्रीन दिसणार नाही आहेत. काय काय आहे या स्क्रीनमध्ये बाकी विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी कॅटेगरी ॲप्लिकेशन्स केलेले आहेत, अप्लाय केलेले आहेत, त्यामध्ये डॉक्युमेंट्स पाहू शकता. गायडन्स सेंटर तुम्हाला निवडायचं आहे. यू कॅन सी गायडन्स सेंटरचा झोन तुम्ही निवडताय तर झोनमध्ये तुम्हाला वेगवेगळे कल्याण डोंबिवलीपासून वसई विरारपर्यंत दिसतात. तुमच्या जवळचं तुम्ही निवडू शकता. आपण प्रिसाइजली मुंबई साऊथ निवडूया. मुंबई महानगर एरिया, मुंबई साऊथ. मुंबई साऊथ तुम्ही निवडाल आणि पुढे जाल तर तुम्ही पाहाल तर सेकंडरी स्कूल आणि गायडन्स सेंटर तुम्हाला दिसतात. अगदी कीर्ती एम डुंगुर्सी अँड देन सोशल सर्व्हिस लीग, विल्सन ज्युनियर कॉलेज हे सर्व तुम्हाला दिसायला लागतं. तुम्ही तुमचं जवळचं सिलेक्ट करू शकता आणि प्रोसीड करू शकता. वन्स यू टिक्ड एव्हरीथिंग सो दॅट इथून कसं कम्युनिकेट केलं जाईल हे पुढे पाहण्यात येईल. यू कॅन कम्युनिकेट विथ अबोव सेकंडरी स्कूल ऑर गायडन्स सेंटर फॉर एनी हेल्प इन फ्युचर असं गव्हर्नमेंटने लिहिलं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट तुम्ही केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स नावाचं सेक्शन आता ऑन होतं आहे. दिस इज नॉट फॉर ओपन कॅटेगरी स्टुडंट्स विथ नो अदर स्पेशल रिझर्वेशन. परत एकदा म्हणेन, दिस इज नॉट फॉर ओपन कॅटेगरी स्टुडंट्स विथ नो अदर स्पेशल रिझर्वेशन्स. बाकीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी रिझर्वेशन अप्लाय केलं त्यांच्यासाठी ह्या डिटेल्स तिथे दिसत राहतील. फाईल टाईप्स कोणकोणत्या अलाव केल्या जातात? JPG, JPEG, PNG, BMP, PDF ह्या सर्व फाईल साईज त्यांनी दिलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता तुमचं डॉक्युमेंट. मोस्ट प्रॉब्ली चांगल्या मोबाईलमधनं काढल्यानंतर फोटोची साईज थोडीशी वाढेल, त्यामुळे काळजी घ्या. मॅक्झिमम फाईल साईज 1 MB पर्यंत अलाव केली गेली आहे. त्यामुळे ती रिडक्शन सॉफ्टवेअर्स, ऑनलाईन फ्री रिडक्शन्स सगळं काही अवेलेबल आहे. काही हेल्प लागली तर नक्कीच तुम्ही मला सांगा. गुगल सर्च कराल तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील. रिड्यूस करा आपली फाईल साईज आणि मग अपलोड करा. वन्स यू चेक इट आउट, ह्या सगळ्या डिटेल्स बघितल्या तर सिरियल नंबर वाईज 4 ऑप्शन्स इथे दिसतात. माझ्या मैत्रिणीला मित्राला जर सर 5-6 ऑप्शन दिसतात तर मला काय, तुम्ही जेवढ्या कॅटेगरीमध्ये तुमचं अप्लाय केलं असेल तेवढ्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत मित्रांनो. नाव इथे क्लिक हिअर नावाचं एक बटन दिलं गेलं आहे जो 4 नंबरचा ऑप्शन आहे. सेल्फ डिक्लरेशन अँड अंडरटेकिंग ऑफ द स्टुडंट. काय आहे हे पाहूया. अशा प्रकारे तुम्हाला एक PDF ओपन होते जिची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे. काय काय करायचं तर पहिलं प्रिंट, राईट, स्कॅन, अपलोड ह्या 4 गोष्टी तुम्हाला करायच्यात. याची प्रिंट घेतली, त्याच्या डिटेल्स तुम्ही व्यवस्थित लिहिल्या. नेम ऑफ द स्टुडंट म्हणा, ॲप्लिकेशन फॉर्म नंबर, लॉगिन ID तुमचा, कॅटेगरी जी तुम्ही अप्लाय केली असेल ती, फ्रॉम विच रिजन. मला पालक बऱ्याचदा विचारतात तुम्ही मुंबईत आहात आणि मुंबईत ॲडमिशन घेत असाल तर मुंबई रिजन तुम्ही लिहिताय आणि खाली लिहिताय सर्टिफिकेट्स कोणकोणती आहेत तुमची. टिकमार्क कागद कधी करायचे जर तुम्ही ते डॉक्युमेंट नंतर सबमिट करत असाल. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट नंतर सबमिट करण्याचे प्रोव्हिजन देण्यात आलेले आहेत. कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर, 10th LC लिव्हिंग सर्टिफिकेट तर आपल्याकडे नाहीच आहे आता, ते नंतर सबमिट होणार. सो यू कॅन टिक ओव्हर देअर. आणि तुम्ही रिमार्कमध्ये लिहू शकता जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आता आहेत, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर पैकी जे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत किंवा एक्स्ट्रा स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरी ते असतील तर तुम्ही रिमार्कमध्ये लिहू शकता अपलोडेड. ठीक आहे, अपलोडेड लिहू शकता आणि ते तुम्ही अपलोड करू शकता. खाली स्टुडंट सिग्नेचर अँड नेम तुम्ही पाहू शकता, ते तुम्हाला भरायचे. पेरेंट सिग्नेचर अँड नेम तुम्ही पाहू शकता, ते तुम्हाला भरायचं आहे. काय काय करायचं या स्क्रीनवरती तर इथे तुम्ही स्टुडंट अंडरटेकिंगला प्रिंट, राईट, स्कॅन अँड अपलोड. यू आर डन विथ इट. दिस इज नॉट फॉर ओपन कॅटेगरी स्टुडंट्स विथ नो अदर स्पेशल रिझर्वेशन्स. मुव्हिंग टू द नेक्स्ट पार्ट डिअर फ्रेंड्स. नाव आता हे तुम्ही पाहाल तर अपलोड कसं करायचं तर राईट साईडला तुम्हाला एक ॲरो दिसतोय, तिथनं तुम्ही एक एक करून डॉक्युमेंट अपलोड करू शकता. जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहात त्याची व्यवस्थित काळजी घ्या की ते कुठे सेव्ह केलेलं आहे तुमच्या फोल्डरमध्ये. एक डॉक्युमेंट तुम्ही कोणतंही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पॉपअप विंडो दिसते जिथे तुम्ही ब्राउज करू शकता, तुमच्या कम्प्युटरमध्ये जाऊ शकता, आतमधनं फाईल व्यवस्थित सिलेक्ट करू शकता. प्रिसाइजली नाव तेच द्या जे डॉक्युमेंटचं नाव असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला फार इज होईल करण्यासाठी. अपलोड बटन दाबल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते दिसेल. आता कोणतं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आणि काय झालेलं आहे चुकून दुसरं काही जायला नको तर व्ह्यू करू शकता तुम्ही डॉक्युमेंट. व्ह्यूचं बटन ज्या साईडला दिसतंय ते दाबलं तर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट दिसेल. हे तुम्ही पाहिल्यानंतर खात्री करून घ्या व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स आहेत तिथेच तीच अपलोड झालेली आहेत आणि तुम्ही पुढे चला. हे सर्व पाहताना खाली तुम्हाला 5 इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केल्या गेल्यात. जे काही ॲस्टरिस्क म्हणजे स्टार केलेले आहेत डॉक्युमेंट्स ते तुम्हाला कंपल्सरी आहेत अपलोड करण्यासाठी आत्ताच्या आत्ता. जे स्टार नाही केलेत त्यासाठी त्यांनी खाली लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही ते कधी करू शकता. दुसरा पॉईंट आहे क्लिक हिअर टू डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, मगाशी मी तुम्हाला दाखवलं. तिसरा पॉईंट आहे डाउनलोड द फॉर्म, राईट, फिल अँड अपलोड इट विथ अ साइंड कॉपी. साइंड कॉपी तुम्ही अपलोड करताय.
यू कॅन अपलोड द रिमेनिंग डॉक्युमेंट्स लेटर. तुम्ही बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही नंतर अपलोड करू शकता, जे आता कंपल्सरी नाही आहेत. इफ यू हॅव अप्लाइड फॉर दिस डॉक्युमेंट, तुम्ही जर कॉम्पिटंट अथॉरिटीने अप्लाय केलं असेल त्या डॉक्युमेंटसाठी, तर तुम्ही ते ॲक्नॉलेजमेंट जी काही रिसिप्ट मिळते ती रिसिप्ट तुम्ही तिथे अपलोड करू शकता. यू हॅव टू सबमिट द ओरिजिनल डॉक्युमेंट्स विदिन 3 months. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अपडेट करायचं आहे. यामध्ये कोणतीही तुम्हाला मदत लागली तर तुम्हाला तुमच्या स्कूल बरोबर बोलायचं आहे. स्कूल्स, मॅनेजमेंट्स, ॲडमिनिस्ट्रेशन टीम्स, युअर टीचर्स आर रिअली वर्किंग हार्ड. खूप मेहनत करतायत तुमच्यासाठी, त्यांच्याशी बोला, खूप मदत करतायत आजच्या दिवसांमध्येही. सो त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला नक्की सहकार्य करतील. आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काही लागले तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली मी लिहिलं आहे, टेक हेल्प फ्रॉम स्कूल अँड रिक्वेस्ट फॉर एनीथिंग यू नीड. नॉट फॉर ओपन कॅटेगरी. हे काहीच ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दिसणार नाही ज्यांनी अदर स्पेशल कॅटेगरीमध्ये काही ॲप्लिकेशन दिले नसतील किंवा रिझर्वेशन क्लेम नाही केलेत. सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता तुम्ही आणि पुढे जाऊ शकता. नाव इथे मला फक्त सांगावंसं वाटेल, SC STच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची गरज नाही आहे. SC ST विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इज नॉट नीडेड. अदर कॅटेगरीज नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड. यू कॅन कॉन्टॅक्ट टू युअर स्कूल्स अँड दे विल हेल्प यू मोर. चलो तो फिर आगे चलते हैं. जसं तुम्ही ते इथून सेव्ह आणि प्रोसीड कराल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला अशी विंडो दिसेल जिकडे तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. स्टुडंटवर वेटिंग की आपल्याला फीज कधी भरायची. सो दिस इज द टाइम वे यू आर गोइंग टू पे फीज. मुंबईच्या विद्यार्थ्यांना ₹225, मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांना ₹125. सो पेमेंट मोड तुम्ही क्लिक केलं, ऑनलाईन कंपल्सरी आहे. आणि खाली तुम्ही पाहू शकता, जर पेमेंट तुमचं 30 मिनिटांमध्ये अपडेट नाही झालं तर प्लीज पुन्हा रिपे करा. जर तुम्ही पेमेंट केलं आहे, स्क्रीन कुठेतरी हँग झाली आहे, तर प्लीज 30 मिनिटे वेट करा, सेकंड पेमेंट करू नका. ठीक आहे. खाली बघितला तुम्ही तर त्याच्यावरती कोणकोणते पेमेंट ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनवरती बघायला मिळतील. वन्स यू प्रेस प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी, यू विल बी रुटेड टू दिस स्क्रीन. इथनं तुम्ही प्रोसीड करताय, ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला दिसतोय. प्रोसीड बटन दाबल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येते, व्हेअर यू नीड टू बी व्हेरी पेशंट. थांबा, काळजी घ्या. ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला घरातल्या सिनियर व्यक्ती, दादा, ताई, भाऊ, बहीण यांच्यापैकी कोण ना कोण सोबत लागेल. आई बाबा ज्यांनी ऑनलाईन प्रोसेस केलेले आहेत काही पेमेंट्स, त्यांची मदत तुम्हाला लागेल, त्यामुळे सोबत त्यांनाही घ्या. नंतर तुम्हाला पाहायला मिळेल की अशा प्रकारच्या गेटवेवरती आपण रूट झालो आहोत, जिकडे नेट बँकिंग, डेबिट कार्ड, वॉलेट, UPI, क्रेडिट कार्ड. UPI म्हणजेच भीम ॲप किंवा गुगल पे, याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. खूप सारे पेमेंट्स ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड केले, त्यामुळे कोणतीही काळजी नसावी. सो यात ना पुढच्या स्क्रीन्स मी दाखवू नाही शकणार, कारण ते प्रत्येक बँकच्या गेटवेनुसार त्या चेंज होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या सिनियर्सना, घरातल्या कोणत्याही मोठ्या व्यक्तींना सोबत घेऊन हे पेमेंट कंप्लीट करा. ₹225 तुमचं पेमेंट येईल. नाव जेव्हा तुम्ही पेमेंट कंप्लीट करता तसं अशा प्रकारे तुमची स्क्रीन दिसायला लागते, जिकडे तुमचं कंप्लीट फॉर्म आता तुमच्या समोर यायला लागतोय. फॉर्मवरती येणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित निहाळून घ्या, पाहून घ्या, कारण एकदा तुम्ही हा फॉर्म बघून लॉक केला तर परत तो ओपन होणार नाही. स्क्रीनवरती खाली 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 स्क्रॉल करत तुम्ही गेला तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे जे काही डिटेल्स भरत एकूण एक तशाच्या तसे तिथे दिसत आहेत. जे सर्टिफिकेट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते तिथे दिसत आहेत आणि पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन दिसत असेल. काही सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलं नसेल, जनरल कॅटेगरी, नो अदर रिझर्वेशन, तुम्हाला काही दिसणार नाहीये. नेक्स्ट, खाली तुम्हाला एक डिक्लरेशन दिले की हे सगळं माझ्या नॉलेजनुसार बरोबर आहे, तिकडे तुम्हाला टिक करायचं. डिक्लरेशनच्या खाली यू नीड टू टिक इट ओव्हर देअर. नाव लास्ट बट नॉट द लिस्ट, यू कॅन लॉक युअर ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही तुमची फी प्रोसेस केलेली, आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केल्यानंतर पुन्हा चेंजेस येणार नाहीत. म्हणून हे बटन तुम्ही ज्यावेळी दाबाल त्यावेळी खात्री करून घ्या तुम्ही सगळा फॉर्म बरोबर भरलेला आहे, कोणतीही डिटेल, कोणती स्पेलिंग मिस्टेक सोडलेली नाही, जेणेकरून पुढे ट्रबल नको आहे. नाव नेक्स्ट, जसं तुम्ही लॉकचं बटन दाबाल तिथे त्यावेळी तुम्हाला रूट करण्यात येईल अशा प्रकारे एका पॉपअपवरती, जिथे तुम्हाला सांगण्यात येईल, पुन्हा एक वॉर्न करण्यात येईल की मॉडिफाय, चेंज करू नाही शकत, ऑल्टर करू नाही शकत फॉर्म वन्स यू लॉक इट. सो आर यू शुअर यू वॉन्ट टू लॉक युअर ॲप्लिकेशन फॉर्म. अगेन काही चेंजेस हवे असेल कॅन्सल करा, आत्मयेजा बघून या. नसतील आणि फॉर्म कन्फर्म आहे, एका दोघांकडनं व्हेरीफाय करून घेतला घरातल्या माणसांकडनं, कन्फर्म बटन दाबा अँड यू विल बी रूटेड टू सच थिंग. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अशा काही स्टेटसमध्ये असू शकतो, तो लॉक केला गेला पण व्हेरीफाय नाही केला गेला, कारण अजून तुमचे स्कूल किंवा गायडन्स सेंटर त्याला व्हेरीफाय करणार आहे. नाव तुमचा लॉक फॉर्म कदाचित कम्प्लीटही झालेला आहे पण लॉक नाही केलेला आहे, फॉर्म लॉक नाही केलेला आहे आणि तो कम्प्लीट झालेला आहे, पेमेंट पेंडिंग आहे, तर अशी काही स्क्रीन तुम्हाला दिसेल. काळजी करू नका, काही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्क्रीन दिसू शकतात, म्हणून त्यासाठी मी आता डिटेल्स दिल्यात. वन्स यू पे युअर फीज यू कॅन फाइंड टू कॅटेगरीज. फॉर्म ऑटो व्हेरीफाय होतो. जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमधनं अप्लाय करतात वी एनी अदर नो अदर रिझर्वेशन, त्यांचं ऑटोमॅटिकली तिथे ऑटो व्हेरीफाईड असं येतं लिहून. झालंय तुमचं काम. ज्या विद्यार्थ्यांना स्कूल आणि गायडन्स सेंटरची हेल्प लागणार आहे, डॉक्युमेंट प्रोसेसिंग आहे, तुमचं व्हेरिफिकेशन पेंडिंग असणार आहे, आता तुमच्या बाजूचं काम झालेलं आहे. आता गायडन्स सेंटर अँड स्कूल विल हेल्प यू आउट इन व्हेरिफिकेशन ऑफ दोज फॉर्म्स. सो डोंट वरी. नाव दिस इज ऑल अबाउट इट. हे सगळं काही आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मशी रिलेटेड आहे आणि आता आपण ते कंप्लीट केलेलं आहे. एवढं आपल्याला कंप्लीट करायचं आहे. गव्हर्नमेंटने सांगितलं 1 तारीखनंतर हे सुरू झालंय. मला पालक फोन करून विचारतात एंड कधी होणार, अजून नाही सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्याची काळजी घ्या. पुढे जाताना तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे, त्यामुळे स्टडी प्लसची तुम्हाला हेल्प लागू शकते. आणि स्टडी प्लस काउन्सिलर जी ब्युटिफुल काउन्सिलिंग टीम आहे, ज्यामध्ये MSc टॉपर्स, कॉमर्स, सायन्समधले स्टडी प्लसचे टॉपर्स हे तुम्हाला गाईड करतात, हेल्प करतात. 40 मिनिटांसाठी करिअर
निवडण्यासाठी, कॉलेजेस निवडण्यासाठी त्याची नक्कीच मदत घ्या. इट्स फ्री ऑफ कॉस्ट. ओनली 40 मिनिट्स यू नीड टू इन्व्हेस्ट. 180पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आतापर्यंत त्याचा फायदा घेतलेला आहे. घरी बसल्या बसल्या तुम्हाला काउन्सिलिंग मिळतं. Thank you so much. If you need any kind of help, you can contact me directly or our super admin. We will be able to help you out. तुम्ही WhatsApp ड्रॉप करू शकता. आजचा हा व्हिडिओ फक्त ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, काय काय गोष्टी तुमच्या साईडला करायच्या तुम्हाला इथपर्यंत आहे. पुढे अजून एक व्हिडिओ घेऊन आपण येऊया जिकडे ऑप्शन फॉर्म तुम्ही भरणार आहात, कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आहात. आपण आपल्याला जे काही विद्यार्थ्यांनी ईमेल आयडीज प्रोव्हाइड केले त्याच्यावरती मुंबई कॉलेजची कट ऑफ लिस्ट आणि नियरबाय कॉलेजेस टाकायला सुरुवात केलेली आहे आणि सेंड करायला सुरुवात केलेली आहे. त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्ही ते रिक्वेस्ट करू शकता आणि तो तुम्हाला घरपोच बसल्या मिळेल. हे सर्व मुंबई वेबसाईट जी काही आपली गव्हर्नमेंटची आहे ॲडमिशनची तिथे अवेलेबल आहे. वरती पाहू शकता कट ऑफ लिस्ट, तिथनंही तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच फॉर द सेशन. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण भेटू तेव्हा ऑप्शन फॉर्म संदर्भात डिस्कस करू. थँक्यू सो मच. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.